रोड जातो खेडला रिटर्न. एक ज्या रोडने आपण आत आलो होतो आणि एक्झिटला हा यूज करू शकता. जरी इकडच्या साईडला पण गावं आहेत, तर तिकडे जाऊ आपण. आवाज तर ऐकला असेल तुम्ही मोरांचा. जाऊ शकलो असतो. भारी एरिया. खाली जाता येईल त्याच्या एरियामध्ये बॅकवॉटर्सला. इकडूनही जाता येईल. पाईप आहे या गाडी घेऊन जा. इथून एक खाली जायला रोड आहे. गाडी घेऊन डायरेक्ट जाऊ शकता इथून खाली बॅकवॉटर्सला. खाली का नेत नाही कारण की आपली गाडी म्हणजे टायर आहेत ना ऑफरोडचे नाही, तिथं चिखलात अडकल आणि मला एकट्याला एवढी निघणार नाही. गाडी जड आहे आपली, म्हणून मी खाली गाडी टाकत नाही. गावच्या यात्रा वगैरे होत असतील त्या साईडला. आता इकडून सीन कसं आहे, आपण इकडून वरच्या साईडला वरच्या सायगाव वगैरे त्या रोडला लागू शकतो. इकडून खाली मागं कनेक्ट व्हायला तर मला माहीत नाही की या साईडला रोड आहे का, नदीच्या पलीकडच्या साईडला आपल्याला वाड्या साईडला रिटर्न जायचं असेल तर याच रोडने रिटर्न यायचं आपल्याला. चांगलाच कार्यक्रम झालेला आहे रे. तर रोड काहीतरी गाडी बाई कोणतरी पोरीला टाकली ती वाटतं, काय मॅटर केलं आहे वरती. ट्रॅक्टर वगैरे टाकलं दिसते. साहेब पुन्हा देत होते आपल्याला.
ठीक आहे. जय बजरंगबली, हर हर महादेव. गाडी मागे इच्छा गावात. ओके. असं आहे भावांनो, पूर्ण आहे ना हे सगळं सुकलेलं होतं बरं का. जिथून हा बेकार पाऊस चालू झाला ना, जवळजवळ 2-3 आठवडे पूर्ण हरियाली हरियाली, एकदम ग्रीन झालं सगळं. रोड खराब आहे, रोड खराब आहे थोडंसं. गाडी हळू चालते आपली. मोरांचा आवाज काही कॅप्चर झाला नाही रे आपल्याला. नाही, काहीच आवाज नाही. मोरांचा आवाज कॅप्चर करायला मी क्लच दाबला होता, पण आवाजच नाही. शांत झालं. सासकमान डॅम. त्या साईडला वाडा, भीमाशंकर, बोरगिरी तो रोड आहे. इकडून असा सरळ हा जो नदीच्या, हे नदी आहे, नदीच्या पलीकडे गेलं की तो आपल्याला चासचा रोड लागणार. आणि इकडून असं गेलं की सायगाव, व्याताळे वगैरे ते पुढं टच होणार. आणि तिकडून आपण परत चांदोली रोडली आपल्याला हायवेला कनेक्ट होऊ शकतो. तुम्हाला फक्त ह्या स्पॉटला यायचं आहे. तुम्ही हा एक रूट घेऊ शकता, हा एक रूट घेऊ शकता. ह्या रूटचं पण सध्या काम चालू आहे, सो इकडून येऊच नका, इकडूनच या. हाय हाय. खाली नको जायला रे, गाडी अडकल चिखलात. मला लई इच्छा आहे खाली जायची, गाडी अडकल. अडकले तर पण नाही विषय, मला एकट्याला काढता येणार नाही. माझी तेवढी ताकद नाही गाडी हँडल करायची. पडली तरी मला उचलता येत नाही, गाडी एवढी जड आहे.
रोडने जाणार आहे. या रोडचं काम चालू आहे, पुढं रस्ता खराब आहे पूर्ण, सिमेंट वगैरे रोडचं काम चाललं आहे भाई. चिखलीतून अशा ह्याच्यातून एकदम स्लो घ्या बरं का. थोडीशी जरी गाडी ग्लाईड झाली ना टायर, पूर्ण गाडी सटकते पूर्ण. स्पीड कमी, अशा वेळेस स्पीड कमी, टॉर्क जास्त ठेवायचा गाडीचा कधी पण. चलो भाई 6 लाईट बंद करतो आता, कारण की तो रोड खूप नॅरो होता ना. लाईट्स ऑन असल्या ना की हेल्पफुल ठरतं. काही पूर्ण चिखलानी भरलं. आता उतरायचं आहे मेन काम. न्यूट्रलवर ठेवू नका, मी 2 मिनटासाठी ठेवली म्हणजे स्ट्रेस कमी होतो गिअरवरचा. तर परत रिक्वायर्ड टॉर्कला टाका, सोडून द्या गाडी. आणि हां, ऑफ रोडिंगचा बेसिक रूल, टायर प्रेशर आहे ना कधी पण आहे ना मागचा 32 पर्यंत, 30 ते 32च्या खालीच ठेवा, आणि पुढचा येतो 25च्या रेंजमध्ये ठेवा, तेव्हाच ऑफ रोडिंग करा. जास्त हवा भरलेली असेल ना, जागच्या जागी टायर स्किड मारतो. 3 गाड्या. T-Ractor. किसी रोज बारिश जो आए, समझ ले न बूंदों में मैं हूँ, कुछ कहूँ या ना कहूँ, मुझ में कहीं बाकी रखना, बस इतना